Hello everybody, good afternoon all of you, and once again welcome back to my YouTube channel. Today we are going to learn past perfect continuous tense. How can we make sentence in past perfect continuous tense? Let us see on the board. Before the starting of this video, I will request you, please, if you are new here, don't forget to subscribe, like and press bell icon of my channel. Let us start our video. तर मित्रांनो, आज आपण पूर्ण अपूर्ण भूतकाळातील वाक्य जे आहेत, भूतकाळातील जी वाक्य आहेत ती कशा पद्धतीने बनवली जातात हे आपण या व्हिडिओद्वारे बघणार आहोत. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये वाक्य कशा पद्धतीने बनवली जाते आणि वाक्यरचना कशा पद्धतीने तयार केल्या जातात ते आज आपण बघूया. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ची वाक्यरचना आपण बघूया. नंबर 4, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे पूर्ण अपूर्ण भूतकाळ. वाक्य रचना बघा, वाक्य रचना म्हणजे स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स इन पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा कर्ता प्लस हॅड प्लस बीन प्लस V1 प्लस ing प्लस ऑब्जेक्ट प्लस रिमेनिंग सेंटेन्स RS and plus since and for construction of the sentence past perfect continuous tense. तर ही झाली वाक्य रचना, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मधली वाक्य रचना. सर्वप्रथम वाक्याचा काय घेतला मी, सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा कर्ता. कर्त्यानंतर हॅड प्लस बीन ची रचना V1 प्लस ing, ऑब्जेक्ट वाक्याचं कर्म, उरलेलं वाक्य रिमेनिंग सेंटेन्स आणि सिन्स आणि फॉर ची रचना. सिन्सचा उपयोग अनिश्चित कालावधी वाक्यामध्ये दर्शवण्यासाठी केला जातो आणि फॉरचा उपयोग निश्चित असा कालावधी वाक्यामध्ये दर्शवण्यासाठी केला जातो. आणि ह्या ठिकाणी जो कर्ता आहे तो कर्ता सिंग्युलर असो किंवा प्लुरल असो काहीही फरक पडत नाही. तुम्हाला हॅड बीन कंपल्सरी वाक्यामध्ये वापरावाच लागणार आहे. म्हणून सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस V1 प्लस ing प्लस ऑब्जेक्ट प्लस RS रिमेनिंग सेंटेन्स देन सिन्स आणि फॉर ची वाक्य रचना असणार आहे. हे झालं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये वाक्य रचना. तर आपण आता वाक्य बघूया की ह्या काळामध्ये वाक्य कशा पद्धतीने या फॉर्म्युल्याचा वापर करून, या वाक्य रचनेचा वापर करून आपण बनवू शकतो. तर बघूया, वाक्याला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, पहिलं वाक्य आपल्याला बघायचंय या ठिकाणी. तर पहिलं वाक्य बघा, पहिलं वाक्य आहे आय हॅड बीन प्लेइंग, I had been playing cricket since morning. Full stop. आता हे जे वाक्य आहे
आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग. या वाक्यामध्ये आय हा काय आहे? वाक्याचा कर्ता आहे, वाक्याचा सब्जेक्ट आहे. त्यानुसार हॅड बीन ची रचना आहे. हॅड बीन वापरलेला आहे. V1 ला आयएनजी प्रत्यय लावलेला आहे, म्हणजे वर्ब V1 प्लस आयएनजी. क्रिकेट ऑब्जेक्ट आहे आणि सिन्स अनिश्चित कालावधी दाखवलेला आहे. मॉर्निंग सकाळी किती वाजता निश्चित अशी वेळ दिलेली नाही. वाक्याचा अर्थ बघा. आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून क्रिकेट खेळत आलेलो होतो. म्हणजे एखाद्या निश्चित अशा वेळेला वाक्याची सुरुवात भूतकाळामध्ये झालेली आहे. मी सकाळपासून क्रिकेट खेळत आलेलो होतो आणि वाक्य रचना ही भूतकाळामध्येच चालू आहे. तर अशा पद्धतीने आपण वाक्य बनवू शकतो. हे जे दिलेलं वाक्य आहे हे ऍसोरेटिव्ह सेंटेन्स आहे, होकारार्थी वाक्य आहे. त्यानंतर दुसरं वाक्य आपण बनवूया. दुसरं वाक्य आपल्याला बनवायचं आहे मित्रांनो. वी हॅड बीन वेटिंग. We had been waiting for the bus. We had been waiting for the bus for an hour. इथे वी काय आहे? वाक्याचा सब्जेक्ट आहे. हॅड बीन हेल्पिंग वर्ब आहे. वेटिंग V1 प्लस ING. had been waiting for the bus for an hour. आम्ही 1 तासापासून बसची वाट पाहत आलेलो होतो. हे झालं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य. वाक्यामध्ये सब्जेक्ट वापरलेला आहे, हॅड बीन ची रचना आहे, V1 प्लस ING वापरलेला आहे, फॉर प्रीपोजिशन वापरलेला आहे, द बस या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे आणि फॉर या ठिकाणी निश्चित असा कालावधी दर्शवण्यासाठी वापरलेला आहे. एन हवर 1 तासापासून. आम्ही 1 तासापासून बसची वाट पाहत आलेलो होतो. तर दुसरं वाक्य मित्रांनो बघा. यू हॅड बीन. दुसरं वाक्य बघा. यू हॅड बीन वॉकिंग on the road. You had been walking on the road for half an hour. या वाक्यामध्ये यू हा सब्जेक्ट आहे, हॅड बीन हेल्पिंग वर्ब आहे, वॉक मेन वर्ब आहे, त्याला ING प्रत्यय लावलेला आहे, V1 प्लस ING. ऑन या ठिकाणी प्रीपोजिशन आहे, द रोड ऑब्जेक्ट आहे आणि फॉर या ठिकाणी निश्चित कालावधी दाखवतो आहे, हाफ अँड हवर. म्हणजे वाक्याचा अर्थ, तुम्ही अर्धा 1 तासापासून रस्त्यावर चालत आलेले होते. तुम्ही अर्धा 1 तासापासून रस्त्यावर चालत आलेले होते. हे झालं पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्सचं वाक्य. त्यानंतर पुढचं वाक्य, चौथं वाक्य आपल्याला मित्रांनो बघायचं आहे, ते आपण बघूया. ही हॅड बीन. पुढचं वाक्य आहे ही
हा काय या ठिकाणी वाक्याचा सब्जेक्ट आहे. ही हॅड बीन वर्किंग in that school. He had been working in that school for 5 years. ही या ठिकाणी सब्जेक्ट आहे. हॅड बीन हेल्पिंग वर्ब आहे. वर्किंग V1 प्लस ING आहे. इन या ठिकाणी प्रीपोजिशन आहे. दॅट स्कूल ऑब्जेक्ट आहे आणि फॉर या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे निश्चित कालावधी दर्शवण्यासाठी 5 इयर्स. तर या वाक्याचा अर्थ बघा मित्रांनो, तो 5 वर्षापासून त्या शाळेमध्ये काम करीत आलेला होता. तो 5 वर्षापासून त्या शाळेमध्ये काम करीत आलेला होता. हे वाक्य झालं पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्यानंतर 5चं वाक्य बघा मित्रांनो, पुढचं वाक्य जे आहे 5 नंबरचं वाक्य ते आपल्याला बघायचं आहे. पुढचं वाक्य आपण बघूया. 5 नंबरचं वाक्य, she had been cooking when I reached home. आता ह्या ठिकाणी 2 वाक्य जोडण्याचे काम जवळपास या वेननी केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी कंजक्शन म्हणून आपण त्याला त्याचं जे कार्य आहे ते बघू शकतो. शी हॅड बीन कुकिंग वेन आय रीच होम. शी हॅड बीन कुकिंग, ती स्वयंपाक करीत आलेली होती. जेव्हा आय रीच होम, जेव्हा मी घरी पोहोचलो. तेव्हा शी हॅड बीन कुकिंग, ती स्वयंपाक करीत आलेली होती. आता ह्या वाक्यामध्ये 2 क्लॉज जे आहेत ते वेननी जोडलेले आहे. वाक्यामध्ये सब्जेक्ट आहे, हॅड बीन ची रचना आहे, V1 प्लस ING आहे आणि त्यानंतर सिंपल पास्ट टेन्सची रचना आहे. वेन नंतर सिंपल पास्ट टेन्सची रचना वाक्यामध्ये केलेली आहे. पुढचं वाक्य आपल्याला बघायचं आहे. 6 नंबरचं वाक्य बघायचं आहे. It had been raining since last नाईट. आता ह्या वाक्यामध्ये मित्रांनो बघा, ह्या वाक्यामध्ये इट हा वाक्याचा काय कर्ता आहे, सब्जेक्ट आहे. हॅड बीन हेल्पिंग वर्ब आहे. रेनिंग V1 प्लस ING आहे आणि सिन्स कालावधी दाखवण्यासाठी, अनिश्चित कालावधी दाखवण्यासाठी वापरलेला आहे. ते काल रात्रीपासून, लास्ट नाईट म्हणजे काल रात्रीपासून,
ते काल रात्रीपासून किंवा काल रात्रीपासून पाऊस पडत आलेला होता. इट म्हणजे पाऊस. इट या ठिकाणी हे जे प्रोनाउन आहे हे रविसाठी वापरलेलं आहे. म्हणजे काल रात्रीपासून पाऊस पडत आलेला होता. या वाक्यामध्ये इट हा सब्जेक्ट आहे. हॅड बीन हेल्पिंग वर्ब आहे. हेल्पिंग वर्ब सहाय्यकारी क्रियापद. रेनिंग V1 प्लस ING आहे आणि सिन्स या ठिकाणी अनिश्चित कालावधी दाखवण्यासाठी वापरलेला आहे. त्यानंतर मित्रांनो पुढचं वाक्य जे आहे ते आपण बघूया. पुढचं वाक्य आहे they had been writing the paper they had been writing the paper for 2 hours. या ठिकाणी निश्चित कालावधी वापरलेला आहे म्हणून ते फॉर यूज केलेला आहे. दे हा वाक्याचा सब्जेक्ट आहे. हॅड बीन हेल्पिंग वर्ब आहे, सहाय्यकारी क्रियापद आहे आणि रायटिंग V1 प्लस ING आहे. द पेपर ऑब्जेक्ट आहे वाक्याचा. आता वाक्याचा अर्थ बघा मित्रांनो. ते 2 तासापासून पेपर लिहित आलेले होते. ते 2 तासापासून पेपर लिहित आलेले होते. एका विशिष्ट अशा वेळेला वाक्याची क्रिया सुरू होते आणि भूतकाळामध्ये सतत पुढे चालू असते. त्यानंतर पुढचं वाक्य बघा. चिल्ड्रन had been watching TV. Children had been watching TV all evening. Children या ठिकाणी सब्जेक्ट आहे. had been हेल्पिंग वर्ब आहे. वॉचिंग V1 आहे आणि टीव्ही हे या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. तर ह्या वाक्याचा अर्थ बघा मित्रांनो. चिल्ड्रन हॅड बीन वॉचिंग TV ऑल इव्हिनिंग. मुले संध्याकाळ, संपूर्ण संध्याकाळ टीव्ही पाहत आलेले होते. म्हणजे संपूर्ण रात्रभर टीव्ही पाहत आलेले होते असा या वाक्याचा अर्थ या ठिकाणी होतो. पुढचं वाक्य आपण बघूया मित्रांनो. पुढचं वाक्य बघा. मिस्टर पटेल had been teaching English for 10 years. या ठिकाणी निश्चित वेळ दाखवलेला आहे 10 वर्षापासून. मिस्टर पटेल हा सब्जेक्ट आहे वाक्याचा. हॅड बीन हेल्पिंग वर्ब आहे. टीचिंग V1 प्लस ING आहे. V1 प्लस ING आणि इंग्लिश या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. मिस्टर पटेल वाक्याचा अर्थ बघा. मिस्टर पटेल 10 वर्षापासून इंग्रजी शिकवित आलेले होते. त्यानंतर पुढचं वाक्य बघा मित्रांनो. पुढचं जे वाक्य आहे
पुढचं जे वाक्य आहे आपलं 10 नंबरचं वाक्य आहे, गोपाल had been working in this company since 2010. या वाक्यामध्ये गोपाल हा वाक्याचा सब्जेक्ट आहे, हॅड बीन हेल्पिंग वर्ब आहे, वर्किंग V1 प्लस ing आहे, इन प्रीपोजिशन आहे, दिस कंपनी हा ऑब्जेक्ट आहे आणि सिन्स अनिश्चित कालावधी दाखवण्यासाठी वापरलेला आहे, कारण 2010 मध्ये केव्हापासून ते या ठिकाणी उल्लेख केलेला नाही. गोपाल हॅड बीन वर्किंग इन दिस कंपनी सिन्स 2010. गोपाल ह्या कंपनीमध्ये 2010 पासून काम करीत आलेला होता. तर अशा पद्धतीने खूप सारे वाक्य रचना तुम्ही पास्ट परफेक्ट कंटिन्यू मध्ये बनवू शकतात. जर तुम्ही या व्हिडिओवर नवीन असाल तर या व्हिडिओला शेअर, लाईक आणि बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. आणि हो, मला कॉमेंट्स करताना सुद्धा तुम्हाला पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्सचा वापर करायचा आहे हे मात्र विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.